माझ्या लग्नाला 20 वर्ष झाली होती आणि मला 2 मुले आहेत. 16 वर्षाचा एक मुलगा आणि 13 वर्षाची एक मुलगी. मी सासू-सासऱ्यांबरोबर आणि माझ्या मुलांबरोबर माझ्या सासरी राहत होते आणि माझा नवरा दुसऱ्या शहरामध्ये नोकरी करत होता. ते आम्हाला दर महिना घर खर्चासाठी पैसे पाठवत होते आणि स्वतः 4-5 महिन्यातून एकदा घरी यायचे. माझ्या लग्नाचा 20वा वाढदिवस होता तेव्हा माझ्या मुलांनी त्यांच्या बाबांना सरप्राईज देण्यासाठी हट्ट करून मला माझ्या नवऱ्याकडे एकटीला पाठवले. जेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा लग्नाच्या 20 वर्षानंतर मला माझ्या नवऱ्याचे असे सत्य ठाऊक झाले की माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई, हे बघ, तिकीटसुद्धा बुक झाले आहे. आता तर ऐक ना गं आमचं. असे बोलत मनीषाच्या मुलाने आनंदाने त्याच्या आईचे तिकीट मोबाईलवर कन्फर्म करून तिला दाखवले. मनीषा काही बोलणार तेवढ्यात तिची मुलगी मीरा तिच्या भावाकडे पाहत म्हणते, खरंच दादा, तिकीट बुक झाले आहे, म्हणजे आता बाबांकडे जाण्यासाठी आईला कोणीही थांबवणार नाही. मनीषा आपल्या दोन्ही मुलांकडे पाहत म्हणते, तुम्हा दोघांना काय झाले आहे? हा कसला हट्ट घेऊन बसला आहात तुम्ही दोघे? आनंदाने आपल्या आईकडे पाहत म्हणतो, आई, किती चांगलं वाटेल ना बाबाला जेव्हा तुला ते तुमच्या लग्नाच्या 20व्या वाढदिवसाच्या दिवशी अचानक तुला समोर पाहतील. बाबा तर आनंदाने वेडे होतील आणि आमचे हे सरप्राईज गिफ्ट बाबांना सुद्धा खूप आवडेल. तेव्हा मीरा म्हणते, आई, बाबा जसे दरवाजा उघडतील तेव्हा तो बाबांना पाहून सरप्राईज असे बोलायचे. आनंद आणि मीराचे असे बोलणे ऐकून मनीषा म्हणते, अरे तुम्ही दोघे हे काय घेऊन बसला? तुम्हा दोघांनाही ठाऊक आहे ना तुमचे आजी आणि आजोबा आजारी असतात. मी त्यांना कशी सोडून जाऊ शकते? तेव्हा आनंद म्हणतो, आई, तू काय वर्षभर राहण्यासाठी जाणार आहेस का बाबांकडे? फक्त 1 महिन्याची तर गोष्ट आहे आणि हा दिवस तुझ्यासाठी आणि बाबांसाठी आहे जो तुम्ही एकांतात घालू शकता. ना कुटुंब ना कोणती जबाबदारी, बस तो आणि बाबाचा असाल. तेवढ्याच मनीषाची सासू जी काही दिवसांपासून पाहत होती की दोन्ही मुले आपल्या आईला त्यांच्या बाबाकडे पाठवण्यासाठी किती उत्सुक आहेत, ती सुद्धा म्हणते, ऐक ना गं मनीषा, तू जा विक्रमकडे. तू येईपर्यंत मी सर्व काही सांभाळेल. मनीषा काही बोलणार त्याआधीच आनंद तिच्या तोंडावर हात ठेवून म्हणाला, आई, 2-3 दिवसानंतरची बुकिंग आहे, तयार राहा. मनीषा आपल्या तोंडावरून आनंदचा हात बाजूला करत म्हणाली, एवढ्या लवकर? तुम्ही दोघांनी तर मला विचार करायला सुद्धा वेळ दिला नाही. आनंद म्हणाला, आई, आता काय विचार करणार आहेस तू? हे बघ, पटकन बॅगा भरायला घे. आता तर सर्वांचे बोलणे ऐकून मनीषाचे मन सुद्धा विक्रमकडे जाण्यासाठी बेचैन होते. ते विक्रमच्या आवडीचे मोतीचूरचे लाडू बनवायला लागली. मनीषाच्या हातचे मोतीचूर लाडू विक्रमला खूप आवडायचे. विक्रमची नोकरी दुसऱ्या शहरामध्ये होती, तिकडे त्याला चांगले पॅकेज मिळत होते. विक्रमचे तिथे एक घर आणि इथे एक पिढी जात घर होते, जिथे मनीषा आता विक्रमच्या आईबाबांबरोबर आणि आपल्या मुलांबरोबर राहते. जेव्हा मनीषाचे लग्न होऊन ती या घरात आली तेव्हा याच पिढी जात घरामध्ये तिचे स्वागत झाले होते. विक्रम बरोबर ते तिकडे शहरात एकदाही गेली नव्हती. सासू-सासऱ्यांची देखभाल आणि नंतर आनंद आणि मीराचा जन्म झाला. मग हीच तिची दुनिया बनली होती. विक्रम दर महिन्याला अकाउंटमध्ये पैसे पाठवत असे. त्याच पैशातून मनीषा घर खर्च करायचे. विक्रम 4-5 महिन्यातून एकदा फक्त 2 दिवसांसाठीच यायचा. त्या 2 दिवसात सुद्धा घरातील सर्वजण त्याच्या अवतीभोवती असायचे. मनीषा आणि विक्रमला एकमेकांना वेळ देता येत नसायचा. आज मनीषाने विक्रमकडे जायचे म्हणून मनापासून सर्व तयारी केली होती. आनंदने तिला ट्रेनमध्ये बसवले. एका लहान मुलाप्रमाणे तो तिला रस्त्यात सर्व डिटेल्स देत होता, कारण आता आपल्या आईला एवढ्या दूर तेही एकटीने पाठवायची म्हणजे त्याला एक भीतीसुद्धा वाटत होती. मनीषा आनंदला समजावत म्हणाली, मी काही लहान नाही, तिथे जाऊन तुला फोन करेल. आनंद म्हणतो, आई, मी तुला तुझ्या मोबाईलवर पत्ता पाठवला आहे, बरोबर तिकडेच जा. मनीषाला आनंदची काळजी समजत होती. एवढ्या दूर मनीषाला एकटीला पाठवण्याचा हट्ट त्यानेच तर केला होता, पण आता त्याची आई तिथे व्यवस्थित पोहोचेल की नाही या भीतीने तो परेशान झाला. मनीषाची ट्रेन सुटली. आता मनीषा सुद्धा खूप खुश होती. ट्रेनच्या खिडकीतून थंड हवा येत होती. ती खिडकी बाहेर पाहत आपल्या लग्नानंतरचे विक्रमसोबत घालवलेले क्षण आठवत होती. एवढ्या वर्षांनी आता मनीषा आणि विक्रम एवढे दिवस एकत्र राहणार होते. तिने अंदाज बांधला होता की जेव्हा ते विक्रमच्या घरी जाईल तेव्हा तो घरीच असणार. रात्रभर मनीषाने असेच विक्रमला भेटण्याच्या उत्सुकतेमध्ये घालवले. सकाळचे 6 वाजले होते. तेवढ्यात आनंदचा तिला फोन आला. तो म्हणाला, आई, आता ट्रेनमधून उतरण्याची वेळ आली आहे. तू व्यवस्थित उतर आणि रिक्षा करून मी दिलेल्या पत्त्यावर जा. मनीषा हसत म्हणाली, आनंद, तू टेन्शन घेऊ नकोस, मी तिथे पोहोचल्यावर तुला नक्की फोन करेल.
मनीषाने रिक्षा पकडली आणि ती त्या पत्त्यावर पोहोचली. हळूहळू ती दरवाजापर्यंत गेली. दरवाजाची बेल वाजवण्याआधी तिने पर्समधून आरसा काढून स्वतःचा चेहरा पाहिला आणि हाताने आपले केस नीट करायला लागली. आणि मग तिने दरवाजाची बेल वाजवली. पहिल्यांदा बेल वाजवली तेव्हा विक्रमने दरवाजा उघडला नाही, पण जेव्हा दुसऱ्यांदा बेल वाजवली तेव्हा एका स्त्रीने दरवाजा उघडला. ती म्हणाली, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? मनीषाने फोनवर ॲड्रेस दाखवत विचारले. विक्रम देशमुख यांचे घर हेच आहे का? ती बाई म्हणाली, हो हेच आहे. काय काम आहे तुमचे? मनीषाने विचारले. तुम्ही कोण आहात? तेव्हा त्या बाईने तिची ओळख सांगत म्हणाली, मी त्यांची बायको आहे. मनीषाने हे ऐकूनही विश्वास ठेवला नाही. तेव्हा आतून आवाज आला, नैना लवकर ये ना यार, कोण आले आहे आता? ती बाई जिचे नाव नैना होते ती तिथेच उभी राहून मोठ्या आवाजात म्हणाली, अरे ऐक ना, जरा बाहेर येशील का? कोणीतरी तुला भेटायला आले आहे. मनीषाला वाटले की हा दुसरा कोणीतरी विक्रम असेल, पण जेव्हा विक्रम बाहेर आला तेव्हा त्याला समोर पाहून तिला धक्का बसला. विक्रम मनीषाला पाहून म्हणाला, तू? तो फक्त एवढेच बोलतो तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन येतो. फोनवर नाव पाहिल्यावर खरंच विक्रमचा चेहरा सांगत होता की हा फोन आनंदचा आहे. विक्रमने फोन कट केल्याचे पाहिल्याबरोबर मनीषा काही न बोलताच तेथून निघूनली. पण आता ती कुठे जाणार आहे हे तिला ठाऊक नव्हते. डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. ती आपल्या पदराने डोळे पुसत दिसेल त्या रस्त्याने जोरात चालत होती. मनीषा एका सामसूम ठिकाणी येऊन बसली तेव्हा तिच्या मोबाईलवर आनंदचा फोन आला होता, पण आनंदला काही बोलण्याची मनीषामध्ये हिंमत नव्हती. पण जर तिने त्याचा फोन उचलला नाही तर आनंदला काळजी वाटेल, त्यामुळे मनीषाने तिच्या आवाजाला नॉर्मल करत फोन रिसीव्ह केला. आनंद म्हणाला, काय ग आई, फोन का उचलत नव्हतीस? आई सॉरी, तुला माझ्यामुळे त्रास झाला. माझे चुकले, मी उगाच तुला बाबांना असे सरप्राईज देण्याची आयडिया दिली. अगं मी बाबांशी आताच बोललो, ते त्यांच्या कामासाठी दुसऱ्या एका शहरामध्ये गेले आहेत. आई तुला आता जे तिकीट मिळेल त्याने पटकन आपल्या घरी निघून ये. मला खूप टेन्शन येत आहे ग आई. मनीषा आनंदच्या बोलण्यावर फक्त हो आणि करत होती. तिच्या गळ्यातून आवाज निघतच नव्हता. आनंदने फोन कट केला, पण काही वेळापूर्वी तिला जे सरप्राईज मिळाले होते त्याला ती कशी विसरू शकेल? किती सोप्या पद्धतीने विक्रमने खोटे बोलून सांगितले की तो बाहेर आहे म्हणून. पण आता मनीषा काय करेल? बाहेर कुठे जाईल? हे साधा फोन करून देखील विचारावे वाटले नसेल का विक्रमला? ती विक्रमला लग्नाच्या 20व्या वाढदिवसानिमित्त एक सरप्राईज द्यायला आली होती, पण इथे तर विक्रमने तिला रिटर्नमध्ये सरप्राईज गिफ्ट दिले होते. तिला एवढ्या वर्षात विक्रमच्या बोलण्यावरून असे वाटले नव्हते की त्याची एक वेगळीच दुनिया आहे. पण ती ज्या कुटुंबाला जोडून होती ते सुद्धा विक्रमचे जग होते ना. मग विक्रमने असे का केले? विक्रमला मनीषाचा कंटाळा आला होता का? मग जर असे असेल तर त्याने तेव्हाच तिला का नाही सांगितले? विक्रमच्या अशा वागण्याची शिक्षा कोणाला द्यावी? तिच्या सासू सासऱ्यांना, ज्यांच्यासोबत राहून या 20 वर्षामध्ये त्यांच्याशी एक अतूट नाते तयार झाले होते. कुटुंब, मूलबाळ या सर्वांची जबाबदारी घेताना मनीषा स्वतःला विसरून गेली होती. आता मनीषा पूर्वीसारखी दिसत नव्हती, कारण तिची जाडी वाढली होती, त्यामुळे ती बेढव दिसत होती. विक्रमला जे हवे होते ते त्याला नैनामध्ये दिसले. नैनाचा कमनीय बांधा, घारे डोळे, वेस्टर्न कपडे घालणारी आणि विशेष म्हणजे तीही एक कमावती आणि मॉडर्न विचारांची स्त्री होती, त्यामुळे बहुधा मनीषा त्याला आवडत नव्हती. पण तो आनंद आणि मीराची जबाबदारी घेत होता. ती याबद्दल विचार करत होती. तेवढ्यात आनंदचा फोन आला. तो म्हणाला, आई तुला तिकीट मिळाली का? मनीषा स्वतःला सांभाळत खोटे म्हणाली, बाळा खूप मोठी लाईन आहे, मिळेल मला तिकीट, तू टेन्शन घेऊ नको, आता मी लाईनमध्येच उभे आहे. असे बोलून तिने फोन कट केला. ती तेथून उठली आणि स्टेशनकडे जाऊ लागली. वाटेत तिला काही गरीब लहान मुले तिच्याकडे येऊन तिला खाण्यासाठी काहीतरी मागत होते. तेव्हा मनीषाला आठवले की तिच्या बॅगमध्ये मोतीचूरचे लाडू आहेत, ज्याची गरज आता कोणालाच नव्हती. तिने त्या लहान मुलांना लाडू दिले आणि पुन्हा स्टेशनकडे निघाली. प्रवास करून घरी पोहोचल्यावर दरवाजात आनंद उभा होता. आपल्या आईला समोर पाहताच तो तिच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, थँक गॉड आई तू आलीस. तेव्हा मीरा असेच बोलली, आई तू तर बाबांना सरप्राईज देण्यासाठी गेली होतीस, पण तू स्वतः सरप्राईज झालीस. आनंद म्हणाला, माझी चूक होती, मीच हे सरप्राईज देण्याची प्लॅनिंग बनवले. त्यानंतर मनीषा अजून घरामध्ये पाऊल टाकताच होती की तेवढ्या तिच्या सासू म्हणाली, बिचारा माझा विक्रम दिवसभर या घरासाठी आणि आपल्याला काही कमी पडू नये यासाठी किती काम करत आहे. माझ्या लेकराच्या नशिबात सुखाचे 2 घास सुद्धा नाहीत. सासूचा विक्रमबद्दलचा विश्वास पाहून मनीषा स्वतःचे अश्रू सांभाळू शकत नव्हती.
पण आता ते तिला सहन होत नव्हते. सामान ठेवून ती कुणाला काही न बोलता बाथरूममध्ये जाऊन रडायला लागली. ती स्वतःला रडण्यापासून सावरू शकत नव्हते. विक्रमने तिला दिलेला धक्काच एवढा मोठा होता की तो तिला सहन होत नव्हता. तिला हे जोरात ओरडू वाटत होते. विक्रमला तिला विचारायचे होते पण ती काही करू शकली नाही. ती विक्रमला काही न बोलता घरी आली होती. तिच्या आयुष्यात 20 वर्ष काही साधारण नव्हते आणि कोणाच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा प्रवास म्हणजे साधी गोष्ट नाही. विक्रमपासून दूर राहत असून सुद्धा मनीषा प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत होती. तिने आपल्या या घराला स्वर्ग बनवले होते पण आज तिला हे घर परके असल्यासारखे वाटत होते. आपल्या आईला एवढा वेळ बाथरूममध्ये गेलेले पाहून आनंद बाहेरून म्हणतो, आई काय करत आहेस एवढा वेळ? तू ठीक तर आहेस ना? मनीषाचा आवाज गळ्यातून बाहेर येत नव्हता. तिला आनंदला बोलायचे होते, ठीक आहे, पण आईचा आवाज न आल्यामुळे तो पुन्हा म्हणतो, आई तू ठीक आहेस ना? मनीषा दरवाजा उघडून थोड्या रागाने म्हणते, काय लहान मुलांसारखं करत आहेस? अरे मला खूप थकल्यासारखे वाटत होते त्यामुळे डोळ्यावर पाण्याचा हक्का मारत होते. तू तर मला श्वास सुद्धा घेऊ देत नाहीस. आनंदला आपल्या आईचे हे बोलणे खटकले. तो आईला म्हणाला, आई चल मी तुला ब्लॅक कॉफी बनवून देतो. तू थोड्या वेळ आराम करून घे म्हणजे तुला बरे वाटेल. मनीषाने सुद्धा त्याला नकार दिला नाही. आज तिचे मन आणि आत्मा जळत होता. ती कोणाला काही न बोलता पलंगावर झोपली. पण विक्रम आणि नयनाचा चेहरा डोळ्यासमोर येताच तिचे डोळे खाडकन उघडले. काही वेळाने आनंद ब्लॅक कॉफी घेऊन आला आणि मनीषाच्या हातात कप देत म्हणाला, आई घे हे कॉफी. तो तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, आई माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना? आनंदचे बोलणे ऐकून मनीषाने गप्प राहणे पसंत केले. तिला माहिती होते की ती त्याला काही बोलायला गेली की लगेच तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी येईल. आई प्रवासात थकली आहे हा विचार करून तो म्हणाला, आई तू आराम कर. असे म्हणून आनंद खोलीतून बाहेर निघून गेला. पण आता मनीषा कसा आराम करू शकते? तिच्या तर डोळ्यातून झोप खूप दूर निघून गेली. तिकडे नयना खूप रागाला गेली होती. तिने ओळखले होते विक्रमने तिला फसवले आहे. त्याचे लग्न झाले असताना देखील तिच्याशी दुसरे लग्न केले. विक्रमने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण आता नयनाने त्याच्यापासून दूरी बनवली होती. 5 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विक्रमने तिच्याशी लग्न केले होते. विक्रमने टाकलेल्या जाळ्यात नयना अडकत गेली होती. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत होती. नयना विक्रमला म्हणाली, सकाळी ती बाय आलेली कोण होती? तो काही न बोलता तिच्या चेहऱ्याकडे नुसता पाहत होता. पण शेवटी त्याला सत्य सांगावे लागले. विक्रम दर महिन्याला त्याच्या आईबाबांसाठी घरी पैसे पाठवत होता हे नयनाला माहिती होते आणि त्याने तिला असेही सांगितले होते की आईबाबांसोबत आमची एक बेसहारा नातेवाईक सुद्धा राहते. नयनाने त्याला खूप वेळा सांगितले होते की मलाही तुझ्या आईबाबांना भेटायचे आहे पण तिकडे घेऊन चल. पण विक्रम हे बोलायला की तू मारवाडी आहेस त्यामुळे तुला माझे आईवडील पसंत करणार नाहीत. जिथे विक्रम काम करत होता त्याच कंपनीत नयना देखील काम करत होती. त्यामुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 5 वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले. आज विक्रमची हकीकत नयनासमोर होती पण नयना मनीषाप्रमाणे कमजोर नव्हती. तिने विक्रमला पोलिसांची धमकी देत आपल्या सामानासह त्याचे घर सोडले. विक्रम डोक्याला हात लावून बसला होता. त्याने नयनाला खूप समजावले पण तिने काही त्याचे ऐकले नाही. सर्व काही एका सेकंदामध्ये बदलून गेले. इकडे मनीषा सर्वांच्या नजरेपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. 2 दिवस झाले तरी ती शांतच होती. पण हे सर्व आनंद नोटीस करत होता. जेव्हा हे आनंद आपल्या आईला काही विचारायचा तेव्हा मनीषा त्याचे बोलणे टाळायची. आनंदच्या नजरेपासून स्वतःला वाचत होती. आनंदला सारखे वाटायचे हे सर्व त्याच्यामुळे झाले आहे. त्याची आई मनापासून त्याच्या बाबांना भेटायला गेली होती पण त्यांची भेट झाली नाही त्यामुळे ती अशी वागत आहे. नयनाने घर सोडून 3-4 दिवस झाले आणि म्हणून विक्रम इकडे घरी आला. त्याला पाहून त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मीराला सुद्धा बाबा आल्याचा खूप आनंद झाला होता. लगेच सासूने मनीषाला सांगितले की विक्रम आला आहे, आज त्याच्या आवडीचे पदार्थ बनव. विक्रमच्या बाबांनी त्याला त्याच्या ऑफिसमधल्या कामाबद्दल विचारले. काही वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर ते उठून त्यांच्या खोलीत गेले. विक्रमने तिरक्या नजरेने अनेक वेळा मनीषाला पाहण्याचा प्रयत्न केला पण तिला काही फरक पडत नव्हता. काही वेळाने विक्रम मनीषाजवळ गेला पण मनीषा पटकन दुसऱ्या खोलीत निघून गेली. आजच्या जेवणात मनीषाने स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवले. मनीषाच्या सासूने रात्रीचे जेवण पाहून मनीषाला खूप काही सुनावले. ती म्हणाली, यामध्ये एकही पदार्थ माझ्या मुलाच्या आवडीचा नाही. यावर मनीषा काहीच बोलली नाही. तिला माहिती होते की एका आईला एवढ्या महिन्यानंतर आपल्या मुलाला पाहून किती आनंद होतो. मग तो मुलगा जवळ असू दे तिला लांब.
मनीषा सासूला काही बोलली नाही, पण आनंद आपल्या आईच्या अशा वागण्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. बाबा येण्याच्या आनंदाने ज्या आईचे हात थकत नव्हते, जी आई आनंदाने बाबासाठी कितीतरी पदार्थ बनवायची, दिवस रात्र त्यामध्येच घालवायची, 2 दिवसातच जी आई 6 महिन्यांची कसर 2 दिवसात पूर्ण करायची, आज ती एवढी का बदलली आहे, हा विचार सतत त्याच्या मनात येत होता. पण आनंदने आताच याबद्दल आईला विचारणे योग्य समजले नाही. त्याला माहिती होते त्याची आई जे काही वागत आहे त्याच्या मागे कोणते तरी मोठे कारण नक्कीच आहे. तो आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहायचा आणि त्यानंतर बाबांच्या चेहऱ्याकडे पाहून समजून घ्यायचा प्रयत्न करत होता की या दोघांमध्ये काही झाले तर नसेल ना. रात्रीच्या जेवणानंतर विक्रमला ठरवले होते की मनीषा जेव्हा खोलीमध्ये येईल तेव्हाच तिच्याशी जे काही आहे ते बोलायचे, पण मनीषाच्या डोक्यात काही वेगळे चालले होते. विक्रम खोलीमध्ये मनीषाची वाट पाहत बसला होता. मीरा आजीच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेली आणि आनंद त्याच्या खोलीत जाऊन अभ्यास करत होता. मनीषा स्वयंपाकघरात जेवणाची भांडी घासत होती. किचनमधून सर्व कामे केल्यानंतर मनीषा आनंदच्या खोलीमध्ये जाऊन म्हणाली, आनंद, आज मला इथे झोपायचे आहे. हे ऐकून आनंदने आपल्या आईला विचारले, आई काय झाले, बाबांशी काही बोललीस का, तुमच्या दोघांमध्ये काही झाले आहे का. एवढे बोलताच मनीषाच्या डोळ्यातून पाणी आले. आनंद तिच्याकडे जाऊन म्हणाला, आई, काहीतरी नक्कीच गोष्ट आहे जे तू आमच्या सर्वांपासून लपवत आहेस. आई, सांग ना, काय झाले आहे. पण मनीषा डोळे पुसत म्हणाले, आनंद, मला झोपू देत, लाईट बंद कर. बाळा, माझे डोके खूप दुखत आहे. आनंद आपल्या आईची अवस्था पाहत होता, पण त्याला काही समजत नव्हते. झोप ना, मनीषाला येत होती ना विक्रमला आणि आनंदला. इकडे विक्रम एकदा घड्याळाकडे पाहायचा आणि एकदा दरवाजाकडे पाहायचा, पण जेव्हा मनीषा खोलीमध्ये आली नाही तेव्हा विक्रम तिला खोलीबाहेर पाहायला लागला. त्याने तिला किचनमध्ये पाहिले, बाथरूममध्ये पाहिले, पण ती तिथे नव्हती. त्याच्या आईच्या खोलीत तर मनीषा जाणार नाही. तेव्हा त्याला समजले की मनीषा आनंदच्या खोलीमध्ये आहे, पण आनंदच्या खोलीत जाऊन मनीषाला बोलवण्याची त्याची हिंमत झाली नाही. आता आनंदला हे अंदाज आला होता की आईला काहीतरी झाले आहे आणि ही गोष्ट खूप मोठी आहे. आज जी आई त्याला दिसत होती तसे आईचे रूप त्याने याआधी कधीच पाहिले नव्हते. मनीषाकडे हजारो प्रश्न होते ज्याची उत्तरे तिला हवी होती. विक्रमने तिचा विश्वासघात केला होता. तिला आता या घरामध्ये राहायचे नव्हते. विक्रम दूर राहून तिच्या आणि तिच्या मुलांची जबाबदारी एक भार म्हणून उचलत होता. तोच भार आता मनीषा उचलू शकत नव्हती. आनंद आणि मीरा यांच्या भविष्याचा विचार करून तिला गडबडीने कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. विचार केला की जर घराबाहेर पडले तर मुलांना सांभाळण्यासाठी नोकरी करावी लागेल, पण तिचे शिक्षणही जास्त झाले नव्हते. तिचे अर्धे आयुष्य तर स्वयंपाकघरात गेले होते. या 2 मुलांना घेऊन ती कुठे भटकणार होती. माहेरी जाऊन तिला स्वाभिमान सुद्धा गमवायचा नव्हता. तिला माहिती होते की माहेर 2 दिवसांसाठी चांगले असते. लग्नानंतर नवऱ्याला सोडून मुलांबरोबर तिथे राहणे सुद्धा कठीण आहे. आता विक्रम तिच्या समोर जरी आला तरी तिला त्याचे काहीच वाटत नव्हते. 20 वर्षाची सोबत, 20 वर्षाचे प्रेम, 20 वर्षांवरपर्यंत एकमेकावर असलेला विश्वास, हे सर्व काही धुळीस मिळाले होते. मनीषाच्या मनात हजारो प्रश्न होते आणि आता या प्रश्नाची उत्तरे सुद्धा तिला शोधायची होती. आनंदला आईकडे पाहून समजले होते की आईच्या डोळ्यात काही झोप नाही, काहीतरी गोष्ट आहे ज्याचा आईला त्रास होत आहे, पण आई सध्या त्याला बोलण्यासाठी तयार नाही. कशी तरी रात्र सरली. रोजच्याप्रमाणे मनीषाच्या दिवसाची सुरुवात स्वयंपाकघरापासूनच झाली. विक्रमला ठाऊक होते की मनीषा रोज सर्वात आधी उठते. रात्रीपासून तो याच वेळेची वाट बघत होता. विक्रम मनीषाकडे जाऊन म्हणाला, मनीषा, माझ्यावर नाराज आहेस का. पण मनीषाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. विक्रमने तिला 2-3 वेळा विचारले, पण मनीषा आपल्या दररोजची कामे निपटूनपणे करत होती. विक्रमला येऊन 2 दिवस झाले होते, पण त्याचे अजूनही मनीषासोबत काहीच बोलणे झाले नव्हते. तो मनात म्हणाला, मनीषा रागात आहे, त्यामुळे ती माझ्याशी बोलत नाही किंवा माझे काही ऐकून घेत नाही, पण जेव्हा तिचा राग शांत होईल तेव्हा मनीषाला माझ्याकडेच यायचे आहे. तसेही मनीषा एक गृहिणी आहे जी विचार तर करू शकते, पण कोणताही निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. तिच्यामध्ये आणि नयनामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. असा विचार करून विक्रम 2 दिवसानंतर निघून तर गेला, पण जेव्हा तो ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याने तिथे एक वेगळे चित्र अनुभवले. ऑफिसमधील सर्वजण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. तो सुद्धा त्या सर्वांकडे पाहायला लागला, पण त्याचे सर्वात जास्त लक्ष नयनाच्या केबिनकडे होते. रोजच्याप्रमाणे ती आजही तिथेच होती, पण आज त्याला तिच्यामध्ये काहीतरी वेगळे जाणवत होते. त्याने तिच्या केबिनमध्ये जायचा विचार केला आणि संधी पाहून तो तिच्या केबिनमध्ये गेला.
विक्रम नवऱ्याच्या हक्काने नैनाला म्हणाला, नैना हे काय, तू आज सिंदूर लावला नाहीस आणि गळ्यात मंगळसूत्रही घातले नाहीस, तुला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे? नैना त्याला रागाने म्हणते, आधी तू माझ्या केबिनमधून बाहेर हो. विक्रम निर्लज्जपणाने म्हणतो, मी बाहेर का बरं निघायचे? मी माझ्या बायकोशी बोलत आहे. तुला असे पाहून सर्वजण काय विचार करतील आपल्याबद्दल? नैना रागाने त्याला उलटून बोलते, काय विचार करतील म्हणजे? ज्यांनी मला विचारले त्या सर्वांना मी तुझ्याबद्दल सांगितले आहे. तू एक धोकेबाज आहेस आणि हे सर्वांना माहिती झाले आहे. विक्रमच्या लक्षात आले की त्याला सर्वजण ऑफिसमध्ये येताना असे का बघत होते. विक्रम नैनाला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, मला थोडा वेळ हवा आहे आणि तू एवढ्या लवकर सर्व काही कसे संपवू शकतेस? अगं, तुझा नवरा अजून जिवंत आहे आणि तू मंगळसूत्र घालायचे सोडून दिले. नैना रागाने लाल होऊन म्हणाली, विक्रम, तुझ्या असण्याने किंवा नसण्याने मला काही फरक पडत नाही. मी नकळत एका स्त्रीच्या कुंकवाला हिरावून घेतले होते, पण आता माझ्या मनात तुझ्याबद्दल तिरस्काराशिवाय काहीही नाहीये. तू मेला आहेस माझ्यासाठी. नैनाचे असे बोलणे ऐकून विक्रमने तिच्या 2 कान खाली ठेवून दिले. याचा आवाज ऑफिसच्या स्टाफपर्यंत पोहोचला आणि सर्वजण धावत आले. तेव्हा नैनानेही त्याला सर्वांसमोर विक्रमच्या कानाखाली वाजवले आणि तीही हे म्हणाली की आता ती त्याच्यावर धोकाधडीची केस सुद्धा करणार आहे. विक्रम हे सर्व पाहून रागाने तेथून निघून गेला. इकडे विक्रम घरी, तो शहरात गेल्यानंतर रात्री जेव्हा सर्वजण झोपण्यासाठी गेले तेव्हा आनंद आपल्या आईकडे जातो. मनीषा तिच्या खोलीतील लाईट बंद करून झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण आनंदला माहिती होते की त्याचे आईचे डोळे बंद आहेत पण डोळ्यांमध्ये झोप अजिबात नाही. आनंद म्हणतो, आई. आनंदचा आवाज ऐकून मनीषा म्हणते, बाळा काय झाले? तू अजूनही जागा आहेस? सर्व काही ठीक आहे ना बाळा? आनंद म्हणतो, सर्व काही ठीक आहे आई, पण मला तुला काहीतरी विचारायचे आहे. मनीषाला ठाऊक होते की आनंद तिला काय विचारणार आहे, त्यामुळे ती बहाणा बनवत म्हणते, आनंद झोप बरं, रात्र खूप झाली आहे. पण तरीही आनंद उदास होऊन म्हणतो, आई मला माहिती आहे ना तू झोपू शकणार नाहीस ना मी, त्यामुळे आपण बोलूयात. हे बघ, जेव्हा मला किंवा मीराला एखाद्या गोष्टीमुळे त्रास होतो तेव्हा आम्ही दोघेही तुझ्याजवळ येतो आणि त्यानंतर आपण मिळून त्या समस्येचे निवारण करतो. मला माहिती आहे की तुलाही कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होत आहे. मग मला सांग बरं, कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तू सतत नाराज आणि दुःखी असतेस? आनंदचे एवढे बोलणे ऐकून मनीषा स्वतःला सांभाळू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिचे ओठ थरथरायला लागले. तिला आनंदशी बोलायचे होते पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती डोळे पुसत अडखळत म्हणाली, तुझे बाबा? आनंद म्हणाला, तुझे बाबा काय आई? पुढे बोल ना. मनीषाला आनंदला कसे सांगावे हे समजत नव्हते, पण आनंदला समजले होते की ही जी काही मोठी गोष्ट आहे ती बाबा संबंधित आहे. आता त्याच्या मनातही त्याच्या बाबांबद्दल खूप सारे प्रश्न आले की बाबांनी असे काय केले आहे ज्यामुळे आईची अशी अवस्था झाली आहे. काही वेळानंतर आनंदला पकडून मनीषा म्हणते, आनंद, तुझ्या बाबाने आपल्या सर्वांना फसवले आहे. जे काही घडले ते सर्व आज तिने आपल्या मुलाला सांगितले. आज आनंद समोर सत्य आले होते. त्याला तर विश्वास बसत नव्हता की त्याचे बाबा असे काही करू शकतील. मनीषा हुंदके देत रडत होते पण आनंद काही वेळ अगदी शांत होता. अचानक एक प्रश्न आपल्या आईसमोर ठेवत आनंद म्हणतो, आई आता तू पुढे काय करणार आहेस? हा प्रश्न ऐकून मनीषा आनंदकडे पाहत म्हणते, मला समजले नाही. तेव्हा आनंद म्हणतो, आई आता तुझी काय इच्छा आहे? म्हणजे असे रडून बाबांशी न बोलता असेच दिवस काढणार आहेस का की काही विचार केला आहेस? आनंदच्या प्रश्नामुळे मनीषाला समजत नव्हते की अखेर तिला काय हवे आहे. आज आनंदचे बोलणे ऐकून मनीषा म्हणते, आनंद मला आता तुझ्या बाबांसोबत राहायचे नाही. आजी आजोबांशी माझे खूप चांगले नाते आहे. त्यांना हे सत्य कसे सांगू? आणि त्यांना सोडून जाणे सुद्धा सोपे नाही. पण ते दोघे जे बोलत होते ते कोणतरी ऐकत होते. आपल्या मुलाने केलेली फसवणूक आणि सुनेबद्दलचे प्रेम आणि विश्वास आज त्यांच्या डोळ्यासमोर होता. मनीषा रडत म्हणते, आनंद, मला तर काही येत नाही ज्यामुळे मी तुम्हा सर्वांची जबाबदारी उचलू शकेल. मी काय करू शकते तू सांग? आनंदकडे सध्या याचे उत्तर नव्हते. त्या दोघांमध्ये काही गोष्टी, काही निर्णय सोबत अर्धवट राहिल्या. रोजच्या प्रमाणे मनीषा सकाळी आपल्या कामामध्ये व्यस्त होती, पण आता हे सर्व ऐकल्यापासून आनंदची झोप उडून गेली होती. ती कारण त्याला आपल्या आईला तिचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाच्या लढाईमध्ये तिची साथ द्यायची होती. पण त्याचे वय खूप लहान असल्यामुळे तो काहीही करू शकत नव्हता. आता नैनाचे वागणे पाहून विक्रम मनीषाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा घरी आला होता.
झटके तिच्या जीवनामध्ये त्याच्या असलेले अस्तित्व संपून टाकले होते, पण त्याला मनीषावर पूर्ण विश्वास होता, कारण त्याला खात्री होती की ती नयनाप्रमाणे नाही. ती खूप विचार करून निर्णय घेते आणि माझ्याशिवाय दुसरीकडे जाण्याचा कोणताही रस्ता आता तिच्याकडे नाही. विक्रम जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आईने लगेच त्याला पाणी आणून दिले. त्याला थकलेले पाहून त्याची आई आपल्या पदराने त्याचा घाम पुसायला लागली. पण त्याच्या वडिलांना विक्रमचे येणे आवडले नाही, कारण रात्री त्याच्या वडिलांनी आपल्या सुनेचे आणि नातवाचे बोलणे ऐकले होते. विक्रमची नजर आता मनीषाच्या चेहऱ्यावर होती. तिने सिंदूर लावला होता आणि लाल सिंदूर पाहून विक्रमच्या चेहऱ्यावर एक अहंकाराचे हास्य दिसत होते. विक्रमला पाहून आनंद आणि मनीषा एकमेकांकडे पाहत होते. विक्रमचे बाबा त्याला म्हणतात, मग अचानक इथे येण्याचे कारण काय? यावर विक्रम म्हणतो, बाबा खूप दिवस झाले आहेत माझ्या कुटुंबापासून मी दूर राहतोय. आता काही वेळ माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना द्यावा म्हणतोय. पण त्याचे बाबा रागामध्ये येऊन म्हणाले, किती स्पष्टपणे खोटे बोलत आहेस तू. माझा मुलगा एवढा नालायक निघेल याचा मी विचार देखील केला नव्हता. विक्रमची आई आपल्या पतीला म्हणते, तुम्ही माझ्या मुलाला नालायक का म्हणत आहात? दिवस रात्र तो आपल्यासाठी किती मेहनत करतो. 2 वेळेचे घरचे जेवण त्याच्या नशिबात नाही. आता जर तो आपल्यासोबत राहायला आला आहे तेव्हा तुम्ही सर्वजण त्याच्याबरोबर असे का वागत आहात? तेव्हा सासऱ्यांनी सर्वांसमोर विक्रमचे सत्य सांगितले. आनंद आणि मनीषाला तर काही समजत नव्हते की हे सर्व आजोबांना कसे ठाऊक झाले. तेव्हा ते रात्री झालेली हकीकत सांगायला लागले की त्यांनी त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. विक्रम सुद्धा काही कमी होता. आज त्याने पुन्हा आपल्या नालायकपणाची ओळख करून देत सर्वांसमोर आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा तुम्ही त्या गावंढळबाईची बाजू घेत आहात. तिला तर घरामध्ये बसून रडण्याशिवाय दुसरे काही येत नाही. आणि तुम्ही हे विसरत आहात का मी तुमचा मुलगा आहे, तोही सख्खा, आणि माझ्याशी तिचे लग्न झाले म्हणून ती या घरात आली आहे. बाबा रागात म्हणाले की तुझे नशीब समज, तुला एवढी चांगली मुलगी बायको म्हणून मिळाली. आणि विक्रम तू माझा सक्का मुलगा आहेस, बहुतेक त्यामुळेच आतापर्यंत इथे उभा आहेस. तुझ्या जागी कोणी दुसरा असता तर त्याला मी धक्के मारून घराबाहेर काढले असते. बाबाचे असे बोलणे ऐकून विक्रम म्हणाला, आता तुम्हाला माझ्यापेक्षा ही प्यारी झाली का? विक्रमचे बाबा म्हणतात, अरे ती मला सुरुवातीपासूनच प्यारी आहे, त्यामुळेच तर तिला या घरची सून बनवले. विक्रम गर्वाने म्हणतो, मग या कुटुंबाचा खर्च तर मी उचलतो ना? विक्रमचे बाबा म्हणतात, विक्रम विचार करून बोलत जा, मला अजूनही पेन्शन मिळते. तू जे काही पैसे पाठवतोस ना, जरा सुनबाईला विचार तेवढ्या पैशात घर चालते का? ती किती बचत करून घर खर्च करते. विक्रम आपल्या आईकडे पाहून म्हणतो, आई पाहतेस ना बाबा काय बोलत आहेस? या बाईची बाजू घेऊन बोलत आहेत. घरात होत असलेला वाद पाहून मनीषाने आनंद आणि मीराला बाहेर जाण्यास सांगितले, कारण आनंदचा राग मनीषा ओळखून होती आणि आपल्या आईबद्दल अपशब्द ऐकून त्याला राग येईल. त्यामुळे आनंद आणि विक्रममध्ये वाद होऊ नये म्हणून तिने त्या दोघांना बाहेर जाण्यास सांगितले. जे ऐकून आनंद बाहेर गेला, पण खरंच त्याला खूप राग आला होता. मीराजीला आपल्या बाबांबद्दल काहीही ठाऊक नव्हते. आईचे ते हुंदके देत रडणे आणि बाबांनी केलेली फसवणूक, या सर्व गोष्टीचा आनंदात त्रास होत होता. इकडे आपल्या मुलाचे ऐकून आई आपल्या पतीकडे पाहते. तेव्हा विक्रमचे बाबा तिच्याकडे पाहत म्हणतात, विक्रम तुझा मुलगा आहे म्हणून त्याचेच बोलणे खरे आहे, असे तर होऊ शकत नाही ना? अगं या मनीषाने आपल्या कुटुंबासाठी काय नाही केले. खरंच ती आहे म्हणूनच हे घर आहे, नाही तर याला कुटुंब या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? आणि जर कळला असता तर तो असा नालायकपणे वागलाच नसता. विक्रमच्या आई पतीचे बोलणे ऐकून गप्प बसते. तेव्हा आपल्या आईला गप्प बसलेले पाहून विक्रम म्हणतो, आई तू गप्प का आहेस? तू माझ्यासोबत आहेस की या बाईच्या सोबत? तेव्हा विक्रमची आई विक्रमच्या कानाखाली भडकावते आणि म्हणते, विक्रम किती वेळ झाले तू फक्त बाई बाई असे बोलत आहेस. मनीषा नाव आहे हिचे, विसरलास का? अरे तुझ्या मुलांची आई आहे ती. विक्रम जोरात मनीषाचा हात धरून ओढत तिला खोलीत घेऊन गेला. तो म्हणाला, आज तुझ्यामुळे माझ्या आईने माझ्यावर हात उचलला. तू तुझी लायकी विसरू नकोस. माझ्या तुकड्यावर जगतेस. तू जर मी पैसे देणे बंद केले तर तू काय करणार आहेस? मग हो, हा जो माझा आहे ना तेव्हा निघून जाईल. हे बोलत असताना पाहून मनीषा आनंदच्या खोलीमध्ये निघून गेली. आनंदने आपल्या बाबांचे बोलणे ऐकले होते. आता विक्रममुळे मनीषा रडत होती. तिच्यातला स्वाभिमान जागा करण्याची हीच वेळ होती. आता या माणसाबरोबर इथे राहणे मुश्किल होते. आनंद त्याच्या आईला काही बोलला नाही. त्याने विचार केला होता की आज आईचा जो काही निर्णय असेल तो तिच्यासोबत असेल. आपल्या आईचा आत्मविश्वास त्याला तुटू द्यायचा नव्हता. मनीषा आपल्या सासऱ्याच्या खोलीमध्ये जाऊन तिचा निर्णय सांगते. बाबा
या घरामध्ये आता मी राहू शकत नाही, मी मुलांना घेऊन जाणार आहे, मी आता विक्रम सोबत राहू शकत नाही. हे ऐकून तिची सासू म्हणते, मनीषा तू असे का बोलत आहेस? पराचा कावळा करू नकोस. अगं पुरुषाची जात आहे ती, तो बाहेर राहतो, त्याच्याकडून झाली असेल चूक, भटकला असेल एक वेळ तो. बाईचे तर कामच आहे की नवरा कसाही असू देत, पण आपल्या नवऱ्याची साथ शेवटपर्यंत द्यायची. हे बघ मनीषा, त्याची चूक पदरात घे आणि त्याच्यासोबतच राहा. पण मनीषा आता सासऱ्याकडे पाहून म्हणते, बाबा बहुतेक माझ्या इथून जाणे योग्य आहे. असे बोलून गोष्ट जास्त न वाढवता मनीषा तेथून निघून गेले. रात्री झोप तर कुणाच्याही डोळ्यात नव्हती. सकाळी जेव्हा उठली तेव्हा दरवाजा उघडा होता. बहुतेक विक्रम गेला होता. विक्रम गेल्यानंतर सासऱ्यांनी मनीषाला जाऊ दिले नाही. ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले, म्हातारपणात आमच्या नातवंडाला दूर करू नकोस. मनीषा तिथे राहू तर लागली, पण त्या घराला ती आपले मानू शकत नव्हती. तिथे राहताना तिला परकेपणाची जाणीव व्हायला लागली. मनीषाच्या सासऱ्यांना मनीषाचा उदास चेहरा पाहून खूप दुःख व्हायचे, त्यामुळे त्यांची तब्येत खराब व्हायला लागली. त्यांना ठाऊक होते की मनीषाच्या अचानक घर सोडून जाणे तिला आणि तिच्या मुलांसाठी खूप कठीण असेल. त्यांनी मनीषाला घरामध्ये ठेवून घेतले होते, पण जेव्हा विक्रम इकडे घरी येईल तेव्हा ती या घरात राहणार नाही हे त्यांना ठाऊक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शेजारी राहणारी एक बाई, जिच्यासोबत त्यांचे उठणे बसणे असायचे, ती मनीषाच्याच वयाची होती. ती मनीषाच्या भोळेपणामुळे तिच्याकडून छोटे मोठे काम करून घ्यायची. सांगितलेले काम खूप चांगल्या प्रकारे करायचे. त्यामुळे यावेळी ती पुन्हा मनीषाला म्हणाली, मनीषा मी एका संकटात सापडले आहे. मनीषाने विक्रमबद्दल बाहेर कोणाला सांगितले नव्हते. मनीषा म्हणते, ताई आता कोणत्या प्रॉब्लेममध्ये फसलीस? शेजारी म्हणते, माझ्या मुलीचा उद्या वाढदिवस आहे, यावेळी तूच जेवण बनवतेस का प्लीज? कारण जी बाई जेवण बनवायला येते ती सध्या इथे नाही. आता घाईत कोणी दुसरी बाई मिळतही नाही. तुला माहिती आहे ना की माझ्याकडून हे काम होऊ शकणार नाही. 50 माणसाचे जेवण बनवणे मला काही जमणार नाही. माझ्या हातचे जेवण तुझ्या भावालाच आवडत नाही तर इतर लोकांना काय आवडणार? जर तू जेवण बनवले तर? मनीषा म्हणते, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण मी तुझ्या घरी नाही तर माझ्या घरी जेवण बनवेल, तू येऊन घेऊन जा. ती शेजारीण खुश झाली, थँक्यू म्हणून निघून गेली. मनीषाच्या मनात एक विचार आला. ती आनंदकडे गेली. आनंदला त्या शेजारणीने बोललेले सर्व काही सांगितले आणि हेही सांगितले, जर आपण होम डिलिव्हरीचा बिझनेस केला तर आपल्याकडे पैसेही येतील. आपल्या आईच्या बोलणे ऐकून आनंदच्या डोक्यामध्ये एक आयडिया आले. आता त्याचे लक्ष आईच्या बोलण्याकडे नव्हते, तो काहीतरी वेगळेच करण्याच्या विचारात होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची आई शेजारणीसाठी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती तेव्हा आनंदने जेवणाच्या प्रत्येक मेनूचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मनीषाला अजूनही माहिती नव्हते की आनंदच्या डोक्यामध्ये काय चालू आहे. तिने सारखे सारखे त्याला विचारले की आज अचानक व्हिडिओ काढायचे काय सुचले, पण आनंद नाही, फक्त एवढेच म्हणाला की त्याच्या मनात आले म्हणून व्हिडिओ बनवत आहे. ते की आनंद नेहमी मोबाईलमध्ये व्यस्त असतो, त्यामुळे तिने दुर्लक्ष केले. सर्वजण मनीषाच्या हातच्या जेवणाची तारीफ करत होते. सर्वांचे बोलणे ऐकून आनंदला एक आशा दिसत होती. तो रात्री बसून मोबाईलवर काहीतरी करत होता. आता तो रोजच आई स्वयंपाक बनवताना व्हिडिओ बनवू लागला. आनंद आणि मीरा रोज आईला नवनवीन पदार्थाची फरमाईश करू लागले आणि जेव्हा मनीषा वेगवेगळे पदार्थ बनवायचे तेव्हा आनंद त्याचे व्हिडिओ बनवू लागला. तिकडे विक्रम एकाच ऑफिसमध्ये नैनासोबत काम तर करत होता, पण ऑफिसमध्ये आता त्याची काही इज्जत उरली नव्हती. त्याला नैनाने त्याच्यावर केलेल्या आरोपांचा सामना करावा लागत होता. विक्रमने इकडे घरी तर पैसे पाठवणे बंदच केले होते. त्याला असे वाटत होते की जर मनीषाकडे पैसे नसतील तर ती पुन्हा त्याच्याकडे येईल. अचानक एके दिवशी मनीषाची सासू आपल्या नवऱ्याला म्हणते, 8 महिने झाले त्या गोष्टीला, पण माझा मुलगा अजूनही घरी आला नाही आणि त्याने एकदाही फोन केला नाही. जरा तुम्ही त्याला फोन करून तरी विचारा कसा आहेस म्हणून. आपल्या पत्नीचे असे बोलणे ऐकून ते तिच्याकडे रागाने पाहत म्हणतात, त्याने कधी तुझी काळजी केली आहे का? काय बोलून गेला आहे तो इथून जाताना की आपण त्याच्या पैशावर जगतो? आपल्या बायको आणि मुलाची जबाबदारी तो उचलू शकत नाही. अशा नालायक माणसाशी माझा काही संबंध नाही. सासरे पुढे म्हणाले, विक्रमने मनीषाला झुकण्यासाठी तिला पैसे तर देणे बंद केले, पण मनीषाला ओळखतो, तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे तुझ्या मुलाने. मी मनीषाच्या नावे एक फ्लॅट खरेदी करणार आहे. तिला जर जायचे आहे तर ती जाऊ शकते. आता तिला मी थांबवणार नाही. आपल्या पतीचे असे बोलणे ऐकून आता विक्रमची आई गप्प झाली.
ती रोजच मनीषाला पाहत होती. विक्रमला माफ करणे तिच्यासाठी अवघड होते. या घरात तर त्यांच्या हट्टामुळे राहत होती ती. मनीषा आता बचत केलेल्या पैशातून घर चालवत होती. एके दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर आनंद आपल्या आईच्या गळ्यात पडून ओरडतो. त्याचा वेडेपणा पाहून सर्वजण त्याला विचारतात की काय झाले आहे. आनंदने सर्वांना त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ चालू करून सर्वांस दाखवला आणि आनंद म्हणाला की आईचा हा व्हिडिओ फेमस झाला आहे. आता तिच्या 11,000 सबस्क्राईब आहेत. आपल्या आईच्या व्हिडिओमध्ये सर्वांची कमेंट आनंद वाचून ऐकवत होता की सर्वांना तिची रेसिपी आवडल्या आहेत. तिला एका ब्रँडने देखील पसंत केले आहे. 10,000 रुपये जमा झाले आहेत. पण तो काय बोलत आहे हे मीराशिवाय नव्हते. आनंदने सांगितले की तो त्याच्या आईच्या हातच्या पदार्थाच्या रेसिपीचे व्हिडिओ बनवत होता आणि त्याला यूट्यूब आणि फेसबुक पेजवर पोस्ट करत होता. त्याने यासाठी सांगितले नव्हते कारण सुरुवातीला व्हिडिओ एवढे चालत नव्हते. त्यांना पॉप्युलर होण्यासाठी वेळ लागतो. या 9 महिन्यामध्ये हे सर्व काही चांगले सुरू झाले. तो म्हणाला जर आईने अशाच प्रकारे व्हिडिओ बनवून नवीन नवीन रेसिपी या तिच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करेल तेव्हा आईला त्याचे पैसे मिळतील. आज आईच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये आले आहेत. जर अशाच प्रकारे लोकांना तिच्या रेसिपीज आवडू लागल्या तर 25,000 ते 30,000 रुपये. आनंदचे बोलणे ऐकून मनीषाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला आशा नव्हती की ती सुद्धा काही कमवू शकते, पण आनंदने तिच्यामध्ये एक आशा निर्माण केली. आज ही छोटी रक्कम असलीही पण ते पैसे तिचे स्वतःचे होते. मनीषाच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून आनंद तिच्या गळ्यात पडला. आज 2 वर्ष झाली आहेत. आता मनीषा स्वतः आपल्या रेसिपीचे व्हिडिओ मोबाईलवर बनवायला लागली आहे आणि तिने स्वतःला यातच गुंतवून ठेवले आहे. ज्यामुळे आता पहिलेच्या मनीषामध्ये आणि आताच्या मनीषामध्ये खूप फरक पडला आहे. मनीषाचे राहणीमान, तिचा आत्मविश्वास सर्व काही बदलले आहे. आता मनीषा आपले घर स्वतः सांभाळते. संपूर्ण घराचा खर्च ती एकटी करते. आनंद आणि मीराचे शिक्षण उत्तम प्रकारे सुरू होते. एके दिवशी कोणीतरी दरवाजा वाजवला. तेव्हा मनीषाने दरवाजा उघडला. मनीषाकडे पाहून विक्रम तिच्याकडे एकटक लावून पाहू लागला. ज्या मनीषाला तो ओळखत होता ती आता पूर्णपणे बदलली होती. तिच्या वागण्यात, बोलण्यात आणि राहणीमानात खूप फरक पडला होता. मनीषाने पाहिले की समोर विक्रम आहे. ती त्याला पाहून तिच्या खोलीमध्ये निघून गेली. विक्रमची अवस्था बिघडली होती. तो खूप अशक्त झाला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून त्याची आई त्याला स्वतःच्या खोलीत घेऊन गेली. विक्रमला पाहून आईचे डोळे भरून आले, पण आईचे पांढरे शुभ्र कपाळ पाहून त्याला समजायला वेळ की त्याचे बाबा आता या जगामध्ये नाही. त्याच्या आईने सांगितले की त्याने जे मनीषासोबत केले तो धक्का त्यांना सहन झाला नव्हता, झाले नाही आणि त्यामुळेच ते हे जग सोडून निघून गेले. मनीषा तर कधीच घर सोडून निघून गेली असती, पण मला ते एकटीला कसे सोडेल. तुझ्या चुकीमुळे तुझ्या बाबांनी त्यांचे सर्व काही मनीषाच्या नावावर केले आहे. पण आज विक्रमला या गोष्टीचे दुःख नव्हते की आता त्याच्याकडे काहीच नाही, कारण त्याला आता त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. नयनाने त्याला पूर्णपणे बर्बाद केले होते. ना नोकरी राहिली ना इज्जत. काही महिने तो जेलमध्ये राहून आला आहे. विक्रमला आता स्वतःची लाज वाटते, कारण त्याच्यामुळे सर्व काही बर्बाद झाले होते. आता विक्रम आला होता म्हणून मनीषाने संध्याकाळी आनंद आणि मीरा आल्यानंतर घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिची सासू म्हणाली, मनीषा मला ठाऊक आहे तू विक्रमला माफ करू शकत नाहीस आणि मीही तुला थांबवणार नाही, पण जाताना तुझ्या सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन जा. मनीषाला काही समजत नव्हते. तिच्या सासूने मनीषाच्या हातामध्ये चावी ठेवली आणि म्हणाले की तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी एक फ्लॅट खरेदी केला होता आणि त्यांची इच्छा होती की जेव्हा विक्रम येईल तेव्हा जर मनीषाने घर सोडले तर तेव्हा ती त्या फ्लॅटमध्ये जाऊन राहू शकते. मनीषाच्या डोळ्यात पाणी आले आणि भरल्या डोळ्यांनी तिने आपल्या त्या घराचा आणि आपल्या सासूचा निरोप घेतला. पण आज तिला थांबवण्याची विक्रममध्ये हिंमत नव्हती. या समाजात खूप स्त्रिया अशा आहेत ज्या नयनासारख्या आहेत. कोणताही निर्णय घ्यायला वेळ लावत नाहीत, कारण त्या कमावत्या असतात, सक्षम असतात. पण काही स्त्रिया मनीषासारख्या सुद्धा आहेत. नवऱ्यापासून वेगळे झाल्यानंतर सुद्धा त्यांचे कुटुंबासोबत एक नाते बनलेले असते, त्यामुळे त्यांना तेथून बाहेर येण्यासाठी वेळ लागतो. विक्रमने मनीषाला फसवले, तरीही तिने त्याच घरामध्ये राहून आपल्या जबाबदारीपासून तोंड फिरवले नाही. या प्रवासात तिला तिच्या मुलाने आनंदने सुद्धा साथ दिली. विक्रम आल्यानंतर मनीषाने घर सोडण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य होता की अयोग्य, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.